मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आहोत धारावी मतदारसंघामध्ये। या ठिकाणी आमदार वर्षा गायकवाड यांच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। विरोधकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। आता वेळ आली आहे, नागरिकांना काय वाटतंय, जनता जनार्दन काय सांगते आपण ऐकूयात। नागरिकांना नेमकं वर्षा गायकवाड यांच्या विकास कामांबद्दल काय सांगायचं आहे। कुछ भी नहीं किए क्या है। शबा रेड्डी बोरा ने काम का चालू किया था राजीव गांधी नगर में। इन्होंने क्या किया, अपना नाम का प्लेट लगाया उसने, मतलब वर्षा गायकवाड़ ने कर रही साफ सफाई। इतने बॉक्स लाइट बिल है, पूरा ओपन पड़ा हुआ है, जमीन पे बॉक्स है, रोज धमाके फूटते, उनको नहीं दिखता। इतने मच्छर है, गटर भरा हुआ है, उनको नहीं दिखता। हम खुद वहाँ रह करके गली बनवा रहा है, गली साफ करा रहा है, खुद अपने हाथ से उठा के फेक रहा, लेकिन उनके माने कोई मायने नहीं रखता। मी नाईक नगरची रहिवासी आहे। आमच्या नाईक नगरमध्ये एवढं पाणी भरतं, लोकांच्या घरामध्ये मोरीमध्ये पाणी जाते। आम्ही तिथे फिरून फिरून सगळं म्हणजे काम करून घेतो आणि वरनं ते लोक जे आहे की आपले बॅनर लावतात की आम्ही नाले साफ केले, हे साफ केलं, ते साफ केलं आणि काम त्यांचं काही सुद्धा नसतं। त्यांच्या पुढचे आमदार कसे असावेत? आम्हाला पुढचे आमदार आम्हाला असे पाहिजेत की ते आमच्या इथले रहिवासी असावेत आणि ते आमच्यासाठी काम करणारे असावेत। वर्षा गायकवाड सारखे नसावेत। फक्त टॉयलेट बांधणे किंवा त्यांचं शेड बांधणे हेच कामं, बाकीचे कुठे गटरे आहेत, कोणाचे काय घरं तुटायचे किंवा धारावी लोक आता सांगितलेच तुम्हाला काही काही का धारावीवाले गटरेवर राहतात। अक्षरशः तिथे इतकी घाण असतात, त्यांची मुलं तिथे खेळत असतात, पण धारावीचा कधी विकासाच्या विचारातच ते लोक नाही आहेत। फक्त आपलं काय होतं ह्या विकासामध्ये ते लोक आहेत। तर मला वाटतं असे आमदार, असे खासदार या धारावीमध्ये नको आहेत आम्हाला। वर्षा गायकवाड इथे 10,000 लोकांना नोकऱ्या देतो म्हणून एक रोजगार मोहीम राबवली होती, पण तिथे 10 लोकांना नोकऱ्या दिल्या नाहीत। आता स्कायवॉकमध्ये आणलेलं आहे ताईने, आता तर भूमिपूजन होणार आहे। IIT कॉलेज आणलेलं आहे ताईने भरपूर विकास कामं केलेलं आहे। खूप महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला एक धारावीमध्ये गलिच्छ वस्ती म्हणून जे वडत होते त्याच्याकरता आम्हाला सगळ्यात मस्त एक गार्डन त्यांनी बांधून दिले। जवळजवळ 4 ते 5 करोड रुपयाचं आमचं ते गार्डन आहे WIT मध्ये। त्यानंतर एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्हाला बनवून दिलं त्यांनी। लहान मुलांच्या धारावीकरांना आम्हाला कधीही शक्य वाटत नव्हतं की आम्ही धारावीमध्ये एखाद्या ठिकाणी पोहायला जाऊ शकतो किंवा खेळायला जाऊ शकतो, जिम्नॅस्टिक करू शकतो किंवा वेगवेगळ्या कराटेचे क्लासेस, योगाचे क्लासेस आम्ही घेऊ शकतो। अशा प्रकारचं आम्हाला एक मस्तपैकी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ताईंनी बनवून दिलेलं आहे। विकास कामं म्हणजे झोपडपट्टींना त्यांनी 2000 मध्ये मान्यता दिली आणि 5 नंबर सेक्टर एक राबवलेला आहे। त्याच्यामध्ये 18 माळ्याची एक बिल्डिंग झालेली आहे। 175 मध्ये तो वार्ड आहे, त्याच्यामध्ये 18 माळ्या बिल्डिंग एक तयार केली आहे वर्षाताईंनी। कालच CM कडून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि शताब्दी नगरचे मला वाटतं 358 घरं आहेत, त्यांचं शिफ्टिंग उद्या चालू आहे। महिलांसाठी त्यांनी बचत गटाची स्थापना केलेली आहे। धारावीमध्ये जास्तीत जास्त 500 ते 600 महिला बचत गट आहेत। 500 महिला बचत गटांना त्यांनी स्वतः स्वयंरोजगार चालू केलेले आहेत। आम्ही जेवढे महिला बालकल्याणचे जे अंगणवाडीचे टेंडर आहेत ते वर्षाताईंनी स्वतः सगळ्या कार्यकर्त्यांना आणि दुसरे बचत गट आहेत त्यांना पण अंगणवाडीचे खाऊचे टेंडर दिलेले आहेत, जे बचत गटातर्फे मिळतात। आज आपण धारावी मतदारसंघामध्ये आमदार वर्षाताई गायकवाड यांच्या मतदारसंघाची पाहणी केली, त्याचा आढावा घेतला, त्यांचं मत जाणून घेतलं, त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय, नागरिकांना काय वाटतंय ते जाणून घेतलंय, विरोधकांना काय वाटतंय ते जाणून घेतलंय। आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आहेत। मॅडम, आता पुन्हा जे नवीन आव्हान आहे त्याला कशा पद्धतीने समोर जाणार? नाही, नक्कीच आम्ही जसं मी सांगितलं की विकासावरतीच काँग्रेस पक्षाचा नेहमी भर राहिलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी विकास कामं झालीत, मग ती UPAचे सरकार असेल किंवा आता आघाडी सरकारच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत, जसं सांगू शकतो आम्ही पुष्कळशी अन्न सुरक्षा विधेयक असेल, 72,000 कार्ड धारावीमध्ये, त्यातल्या 52,000 कार्डला आम्ही अन्न सुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत काम केलं। टेम्पररी कार्डला परमनंट कन्वर्ट करण्याचं काम केलं। राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून फायदा असेल, महिलांसंदर्भामध्ये आम्ही सांगितलं संजय गांधी निराधार योजना असेल, बालसंगोपन योजना असेल, बचत गटांना त्यांच्या प्रशिक्षण असेल किंवा त्यांना लोन मिळवण्या संदर्भामधली मदत असेल, हे विविध उपक्रम आम्ही केले। याच्याबरोबरच आम्ही सांगितलं की पायाभूत सुविधा सुद्धा करण्याचा आम्ही सातत्याने भर केलेला आणि काही नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला असं वाटतं की नव्याने गोष्टी करत असताना, विकास करत असताना सर्वांचं ओपिनियन घेणं, सर्वांचं ऐकून घेणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं हे काम मी करत राहीन। धन्यवाद। जय महाराष्ट्राशी बातचीत केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद थँक्यू। ह्या होत्या वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या विकासांचा एकंदरीत सर्व कामांचा आढावा दिलेला आहे आणि याच्यानंतर जनता जनार्दन मायबाप कशा पद्धतीने आगामी निवडणुकांमध्ये त्यांना निवडून देते हे पाहणं अचूक ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सह संदेश शिर्के, जय महाराष्ट्र, धारावी।